अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी वर्षभराची मुदत देण्यात आली आहे। प्रताप सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फिरवलाय। अमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी आता 1 वर्षभराची मुदत दिली आहे। तर वर्षभरानंतर अमराठी चालकांना मराठी भाषा आलीच पाहिजे असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। अमराठी ऑटो आणि रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी वर्षभराची मुदत देण्यात आली। शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीसांनी फिरवलाय। त्यामुळे आता ऑटो रिक्षा चालकांवर वर्षभर कोणतीही कारवाई होणार नाही। वेगवेगळ्या वयातले हे जे काही टॅक्सी चालक रिक्षा चालक आहेत यांना इतक्या कमी वेळामध्ये जुजबी मराठी शिकता येईल हे काही योग्य नाही, शक्य नाही आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली। त्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ मागितलेली आहे। मी आज हा निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल। कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही आणि जुजबी मराठी जी आहे ही सर्व ऑटो चालक आणि रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना ते शिकवतील। 1 मे महाराष्ट्र दिन ते स्वातंत्र्य दिनापर्यंत आधीच 105 दिवसाची मुदत दिली होती आणि त्यानंतर आपण ज्या रिक्षा चालकांना संवाद साधता येत नाही प्रवाशांबरोबर त्यांना 1 महिन्याची नोटीस देऊन नंतर 3 महिन्याचा पिरियड त्यांना देण्यात येणार होता। आता आणि त्या दरम्यान त्यांनी मराठी शिकायचं होतं। जर ह्या 4 महिन्याच्या पिरियडमध्ये जर त्यांनी मराठी शिकलं नाही तर त्यांचा बॅच रद्द होणार होता। परंतु माननीय मुख्यमंत्री हे आमच्या महायुतीचे सर्वोच्च नेते आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत। त्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक असतो आणि त्यामुळे त्यानुसार ही कारवाई होईल। महाराष्ट्र सरकारनं रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठीचं ज्ञान बंधनकारक केलं होतं। मराठी शिकण्यासाठी 3 महिन्यांची मुदत देण्यात आली होती। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी आरटीओनं मराठीचे वर्गही सुरू केले। 3 महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर 20 ऑगस्ट 2024 पासून आरटीओनं राज्यभरात तपासणी मोहीम सुरू केली। रिक्षा टॅक्सी थांब्यांवर, रेल्वे स्थानकाजवळ आणि प्रमुख ठिकाणी आरटीओ भरारी पथकांनी चालकांची तपासणी केली। व्यावहारिक मराठी येत नसल्यास कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली। यानंतर काही अमराठी रिक्षा चालकांनी रिक्षा रस्त्यावर उतरवणं कमी केलं। मुंबईत काही ठिकाणी मराठी आणि अमराठी रिक्षा चालकांमध्ये वादाचे प्रकार घडले। यानंतर रिक्षा टॅक्सी चालकांच्या संघटनांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। रिक्षा टॅक्सी चालक संघटनेच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय फिरवला। आता रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदत देण्यात आली आहे। बहुत अच्छा है, उन्होंने हमको टाइम दिया है सीखने के लिए। कोशिश कर रहे हैं, ट्रेनिंग स्कूल में भी जा रहे हैं सीखने के लिए। हमारा वो अपना प्रमाण पत्र भी मिल गया है। यूपीच्या इलेक्शनसाठी हा वाद पेटवला चाललाय, कारण तुम्हाला कुठेतरी कळतंय तुमच्या हातातनं सत्ता निघते, त्याच्यामुळे हे सगळं पेटवलं जातं, आपल्यात भांडणं लावली जातात। हे आपण कुठेतरी विचार केला पाहिजे। 1 वर्षाची मुदत, टॅक्सीवाला आणि कस्टमर कुठे जायचं, डावीकडे उजवीकडे, OTP हे शिकायला 1 वर्ष। बरं, तुमच्या समोर टॅक्सीवाले येऊन बोलतात की आम्ही शिकणार नाही आहोत, संपला ना विषय। की तुम्ही 1 वर्ष देऊन पण तुम्ही 1 वर्षात काय त्यांचं हे घेणार आहात का, की काय तुम्ही काय शिकवणार आहात त्यांना ज्यांना शिकायचंच नाही आहे।